डेक्कन पोलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. औरंगाबादकरांनो, अजून हे चॅनल खरं तर सुरू झालेलं नाही आहे. जुलै अखेरीस आपण हे चॅनल सुरू करणार आहोत. पण काही प्रासंगिक विषय आपल्यासमोर त्यानिमित्ताने घेऊन यायचं ठरवलेलं आहे. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय की जो आज या शहरामध्ये चर्चेचा विषय झालेला आहे तो म्हणजे खाजगी रुग्णालयं कोविडच्या नावाखाली, कोविड ट्रीटमेंटच्या नावाखाली जास्तीत जास्त रक्कम उकळत आहेत का? अनेक बिलं आपण पाहिली आहेत. काही 2 लाखाची आहेत, काही 6 लाखाची आहेत, काही 4 लाखाची आहेत. मग ज्या आजाराला ट्रीटमेंटच नाही त्या आजाराला एवढं बिल कसं येतं आहे? मग अनेक जण सांगतात की पी पी किटचे आमच्याचकडून पैसे घेतात, कोणी म्हणतात अजून काही होत आहे. माध्यमांनीसुद्धा याच्यावर मोठ्या प्रमाणावर याचं प्रसिद्धी दिलेली आहे. पण ह्या सगळ्यामध्ये आपण एक बाजू सध्या पाहतो आहे. मला असं वाटतं की आपण निर्णयाप्रती येण्यापूर्वी दुसरी बाजू पण बघितली पाहिजे. तर नाण्याची दुसरी बाजू काय हे आज जाणून घेण्यासाठी काही डॉक्टर्सची आम्ही चर्चा केली आणि त्यांना थेट सवाल केले जे तुमच्याही मनात सवाल आहेत. तर हे सवाल आणि त्याची उत्तरं बघूयात. ॲक्च्युली तसं आता कन्फ्युजन व्हायची जास्त गरज नाही आहे. कारण जे काही मला माहीत आहे सर्व खाजगी रुग्णालयांचे जे सर्व्हिसेस आहेत त्याचे रेट्स हे गव्हर्नमेंटनीच ठरवून दिलेले आहेत आणि सगळ्या रुग्णालयांमध्ये त्या रेट्सप्रमाणेच आता शुल्क आकारणी केली जात आहे. आणि नक्कीच आता गव्हर्नमेंटने जे रेट्स ठरवून दिले असतील ते सर्वसार विचार करूनच ठरवले असतील. तर जर रुग्णालय त्या गव्हर्नमेंटच्या रेट्सप्रमाणे जर शुल्क आकारणी करत असेल तर आता ते जास्त आहेत असं म्हणणं योग्य ठरणार नाही. जर एमजीएमचा जर तुम्ही विचार केला तर आज गव्हर्नमेंटने प्रत्येक सर्व्हिसेससाठी म्हणजे ते रुग्ण जर वॉर्डात ॲडमिट झाला त्याचे वेगळे रेट ठरवलेले आहेत. रुग्ण जर आय सी यूमध्ये असेल त्याचे वेगळे रेट ठरवले आहेत. आय सी यूमध्ये जर व्हेंटिलेटरवर असेल तर त्याचेसुद्धा वेगळे रेट ठरवलेले आहेत. तर त्यामुळं ज्या हॉस्पिटल्स या रेट्समध्येच त्यांच्या सर्व्हिसेस देत असतील तर त्यांना हे रेट म्हणजे जास्त आकारतायत असं बोलणं योग्य ठरणार नाही. कोरोनामध्ये जे 85% जे रुग्ण आहेत की ज्यांना खूप माइल्ड प्रमाणात त्याचे लक्षणं असतात तर त्यांना जर घरी सुद्धा ट्रीटमेंट घेतली तरी ते नीट होऊ शकतात. पुढचे जे 10% रुग्ण आहेत त्यांना ॲडमिशनची गरज पडते आणि हॉस्पिटलायझेशनमध्ये थोडं ऑक्सिजन देऊन थोडं बाकीची ट्रीटमेंट दिली की त्यांना बऱ्यापैकी आराम पडतो. पण एक 7-8% रुग्ण हे असे आहेत की ज्यांना इंटेन्सिव्ह केअर सर्व्हिसेस लागतात. त्याच्यामध्ये जर ते व्हेंटिलेटरची गरज लागली तर त्यामध्ये त्यांचा इंटेन्सिव्ह केअर युनिटचा जो स्टे आहे तो कमीत कमी 10 दिवस ते 30 दिवस कुठपर्यंत लागू शकतो. हे जे रुग्ण आहेत की जे आय सी यूमध्ये जातात आणि खूप सिरियस असतात तर त्यांच्यामध्ये आपल्याला सर्वसामान्यांना माहिती आहे की कोरोनामध्ये लंग्स डॅमेज होतो, न्यूमोनिया होतो आणि ते व्हेंटिलेटर लागतात. पण त्याचबरोबर बाकीचे सुद्धा ऑर्गन डॅमेज होतात. दुसरं कॉमनेस्ट ऑर्गन की जे डॅमेज होतं ते म्हणजे किडनी आहे. त्यांच्या किडनी पूर्ण निकामी होतात. मग त्यांना डायलिसिसवर ठेवावं लागतं. त्यांना ब्लड प्रेशर, हार्टसुद्धा काम कमी करायला लागतं. त्यामुळे त्यांना ब्लड प्रेशर जे एवढं गरजेचं आहे ते मेंटेन होत नाही आणि मग त्यांना कार्डियक लाईफ सपोर्टवर सुद्धा ठेवावं लागतं. तर अशा बऱ्याच आणि मल्टिपल ऑर्गन फेल्युअर होतात आणि बऱ्याच प्रमाणात त्यांना ट्रीटमेंटची सपोर्ट लागते आणि ही सर्व ट्रीटमेंट खूप खर्चिक आहे. तुम्हाला एक सांगतो की हे जे कोरोनासाठी जे अँटीव्हायरल ड्रग्स आणि दुसरे जे इम्युनो सप्रेसंट आहे या दोघांचा जर खर्च पाहिला तो एक 70 ते 80 हजाराच्या घरात जातो. आणि त्यानंतर इन्फेक्शन होऊ नये म्हणून जे अँटीबायोटिक द्यावं लागतात ते अजून 1 लाख ते 1.25 लाखाचे लागतात. म्हणून जर हे जे सिरियस पेशंट आहेत की ज्यांना किडनी फेल्युअर नाही झाली, ज्यांना हार्ट फेल्युअर नाही झालं, नुसतं सिव्हिअर कोरोना झाला आणि ते व्हेंटिलेटरवर गेले
तर औषधाचाच खर्च हा कमीत कमी 2 ते 2.5 लाख रुपये. आणि त्याच्यावर जर पुन्हा किडनी फेल्युअर झाली तर त्यासाठी डायलिसिस आणि बाकीचे सपोर्ट सिस्टीम लागते. त्याचा रोजचा खर्च एक 5-6 हजार रुपये. आणि हाच पेशंट जर असं 15 दिवस ते 25 दिवस जर ICU मध्ये राहिला तर त्यासाठी लागणारे मेडिसिन आणि सपोर्ट सर्व्हिसेस आहेत त्यांचा हा खर्च हा कोणत्याही हॉस्पिटलमध्ये गव्हर्नमेंटचे रेस्ट्रिक्ट जर आपण पकडले ते 3.5-4 लाख रुपये सहज येतो. त्यामुळे हा जो खर्च हा काय प्रत्येक रुग्णाला येत नाही. जे 7 to 8% खूपच क्रिटिकल येतात त्यांच्यासाठीच हा हा खर्च लागतो. आणि आम्हाला वाटतं हा ज्युनियन खर्च आहे आणि हा कोणत्याही हॉस्पिटलमध्ये कोणत्याही रुग्णाला लागणार. तो गरीब असो का श्रीमंत असो, आयुष्य हे आयुष्य आहे. त्याला वाचवण्यासाठी जे काही प्रयत्न करायला लागतात ते सगळ्यांसाठी सारखेच करावे लागतात त्या त्या स्टेजला. त्यामुळं अशा रुग्णांचे जे बिल आहे ते खूप मोठे दिसतात, 5 लाख 6 लाख दिसतात. पण मला वाटतं ते त्या त्या स्टेजला हे खूप जस्टिफाईड आहे. आणि हे ज्यावेळी तुम्ही म्हणजे रुग्ण टू रुग्ण ज्यावेळी ॲक्च्युअली क्रॉस चेक कराल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल. आपण जे ब्रॉडली त्याला लेबल करतो की रुग्णाच्या कोविडच्या उपचारासाठी 5 लाख 6 लाख खर्च आला, हे मला वाटतं चुकीचं आहे. त्याच्याबरोबर जे काही बाकीचे व्याधी रुग्णाला होतं, जसं मी सांगितलं की किडनी फेल्युअर होतात, हार्ट फेल्युअर होतं, त्याला जे सपोर्ट सिस्टीम द्यावी लागते त्याचा सुद्धा त्यात तो खर्च असतो. मला वाटतं गव्हर्नमेंटनी याचे खर्च कमी करण्यासाठी खूप सुरुवातीलाच पावलं उचलली होते. त्यामध्ये प्रत्येक सर्व्हिसेसचे रेट हे फिक्स करण्यात आलेले आहेत. की जसं मी सांगितलं की जर रुग्ण नुसतं अंतरुग्ण विभागात ॲडमिट झालेला असेल तर त्याचे चार्जेस किती असावे, त्यामध्ये जे बाकीच्या सर्व्हिसेस आहेत, इन्व्हेस्टिगेशन्स आहेत, मेडिसिन आहेत, त्यासाठी किती खर्च असावा हे सगळं फिक्स केलेलं आहे. त्यानंतर जर ICU मध्ये गेला ICUचे रेट्स किती असावेत, व्हेंटिलेटरचे रेट्स किती असावेत ते सुद्धा गव्हर्नमेंटने फिक्स केलेले आहेत. यामध्ये व्हेरिएबल काय तर जे औषधं जे लागणार आहेत तर ते औषधं हे जसं पेशंटचं जो सिरियसनेस आहे की त्यामध्ये किती बाकीचे ऑर्गन्स इन्व्हॉल्व आहेत त्या आजारामध्ये त्याप्रमाणे ते व्हेरिएबल होतं आणि ते व्हायला पण पाहिजे. तर तो जो खर्च आहे तो सध्या एवढा कंट्रोलमध्ये नाही आहे. की समजा जे आपण बरेचसे ड्रग्स हे ड्रग प्राईस कंट्रोल ॲक्ट जे DPC आहे त्यामध्ये नाही आहे. त्यामुळे जर हॉस्पिटलला सप्लाय होताना जर ते जास्त किमतीमध्ये होत असतील तर हॉस्पिटलला त्या प्रमाणात चार्ज करणं बंधनकारक आहे. जर गव्हर्नमेंटने त्याच्यावर सुद्धा कंट्रोल आणून हे बरेच जे ड्रग्स लाईफ सेव्हिंग कॅटेगरीमध्ये आणले तर आपण बऱ्यापैकी त्याच्यावर खर्चावर कंट्रोल करू शकतो. तर कसं की सध्या आमची पॉलिसी अशी की जे आम्ही पेशंट हे रिस्क कॅटेगरीमध्ये डिवाइड केले आहेत, त्याचे ट्रायल्स केलेले आहेत. की हे रेग्युलर पेशंट जरी असले पण जे इम्युनो कॉम्प्रोमाइज असतील की जसे जे क्रॉनिक डायलिसिसवर जे पेशंट असतात खूप वेळेपासून किंवा ज्यांना केमोथेरपी चालू आहे किंवा जे ऑलरेडी इम्युनोसुप्रेशन ट्रीटमेंटवर आहेत तर ते आर हाय रिस्क पीपल कोरोना होण्यासाठी. तर त्यांच्यासाठी आम्ही रेग्युलर क्लिनिकल आम्ही तपासणी करतो, एक्सरे करतो, त्यांचं पल्स ऑक्सिमीटरमध्ये ऑक्सिजन लेवल पाहतो. त्याच्यामध्ये जर काही लक्षणं नसतील तर त्यांना पुढची तपासणी करायची गरज नाही. पण त्याच्यामध्ये काही जर लंग एक्सरेमध्ये न्यूमोनिया सापडला किंवा पल्स ऑक्सिमीटरमध्ये ऑक्सिजन लेवल खूप कमी सापडले तर मग त्यांना आम्ही तपासणी म्हणजे जी कोविडची तपासणी करणं कंपल्सरी करतो. कारण या रुग्णांना अशा अर्ली स्टेजमध्ये आयडेंटिफाय करणं हे फार गरजेचं आहे. कारण तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की पेशंट एकदम ओव्हर रात्रीतनं एकदम श्वास घ्यायला त्रास होतो आणि हॉस्पिटलमध्ये नेसपर्यंत तो दगावतो. म्हणजे आपण त्यांना अर्ली डिटेक्ट करायला आपण अक्षम म्हणजे आपण फेल झालेलो आहे. तर ते होऊ नये म्हणून यांची आम्ही रेग्युलर ट्रीटमेंट म्हणजे तपासणी करतो.
जे हाय रिस्क पेशंट आहेत. तर हे रुग्णांच्या भल्यासाठीच आहे, हे काय त्यांना त्रास होण्यासाठी नाही. आणि जे रुग्णांना हाय रिस्क कॅटेगरीत येत नाही, ज्यांना जोपर्यंत क्लिनिकल सिम्पटम्स येत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांना काही तपासणी करणं बंधनकारक नाही. जे आता छोटे छोटे नर्सिंग होम्स आहेत किंवा जे छोटे छोटे ICU आहेत, की जिथे ICU बेड्स आहेत, काही मॅन पॉवर आहेत, त्यांचं अजून युटिलायझेशन होत नाही. त्यामुळे मोठे मोठे हॉस्पिटलला खूप तणाव येते आणि जे भीतीचं वातावरण की शहरामध्ये बेड उपलब्ध नाही, सुविधा उपलब्ध नाही, असं पसरते. तर मला वाटतं की हे जे छोटे नर्सिंग होम्स किंवा छोटे छोटे जे ICUs आहेत त्यांना सुद्धा आता या सर्व्हिस देणं कंपल्सरी केलं पाहिजे, जेणेकरून जे कमी किंवा मध्यम प्रकारचे ज्यांना सिम्पटम्स आहेत तो पेशंटचा वर्ग त्या लेवललाच ट्रीट होईल. आणि जे मोठे हॉस्पिटल्स आहेत की जे क्रिटिकल केअर सर्व्हिसेस देऊ शकतात त्यांच्याकडे तोच पेशंट आला पाहिजे, म्हणजे ते मॅक्झिमम क्रिटिकल पेशंटला सर्व्हिस देऊ शकते. आज काय होतं, हे मोठे हॉस्पिटल सुद्धा सौम्य किंवा ज्यांना मध्यम प्रकारचे सिम्पटम्स आहेत त्यांचे ऑक्युपाय होऊन जात आहेत आणि जे क्रिटिकल पेशंट आहेत त्यांना मग सर्व्हिस मिळत नाही. म्हणून जर आपण आज शहरातील प्रत्येक नर्सिंग होम्स आणि क्लिनिक्स किंवा ICUs त्यांना जर सर्व्हिस देण्यास आपण प्रवृत्त केलं तर बराचसा लोड तिकडे शेअर होईल आणि हे जे मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत हे ॲक्च्युअल क्रिटिकल सर्व्हिस देण्यासाठी उपलब्ध राहतील. काही खाजगी रुग्णालयामध्ये असं होत असेल किंवा होत असतं सुद्धा, दरवेळेसच काही ना काही असतं. मात्र सरकारने जे निर्बंध घातलेत आणि या करोना आजाराला वैद्यकीय सेवेमध्ये काम करणाऱ्या हॉस्पिटल्सचा जो काही उत्तम प्रतिसाद आहे, या दोन्हीच्या पार्श्वभूमीवरती हे विधान सरसकट खरं आहे असं नाही आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये शुल्क आकारणी जास्त होते या विषयाचं गांभीर्य हे काही रुग्णालयांपुरतं मर्यादित असू शकतं. मुख्यतः आजची परिस्थिती उलटी अशी आहे की खाजगी रुग्णालये ही तिहेरी कात्रीत सापडलेली रुग्णालय आहेत. कात्रीला तरी 2 पाते असतात, इकडे तिहेरी कात्री खाजगी रुग्णालयांवरती लागलेली आहे. एक तर खाजगी रुग्णालयात रुग्ण येणं बंद झालेलं आहे, जे की नॉर्मल अवस्थेमध्ये परिस्थिती जेव्हा नॉर्मल होती त्या काळात रुग्ण भरपूर असायचे. मागच्या 3 महिन्यापासून रुग्णांची संख्या ही 30% घसरलेली आहे, म्हणजे 70% रुग्ण आता येत नाहीत. दुसरा विभाग आहे, त्यामुळे आर्थिक नुकसान प्रचंड आहे खाजगी रुग्णालयांचं. दुसरा महत्त्वाचा विषय आहे की खाजगी रुग्णालयांमध्ये उत्पन्न कमी आहे म्हणून खर्च कमी झाला असं नाही आहे. खाजगी रुग्णालयांचा एक 80% खर्च असा असतो की जो फिक्स असतो. आमच्या रुग्णालयाच्या भाषेत बोलायचं झालं तर एक फिक्स खर्च असतो आणि एक व्हेरिएबल खर्च असतो. रुग्णालय हे व्यवस्थापन असं आहे की ज्याच्यामध्ये 80% खर्च फिक्स असतो. कर्मचाऱ्यांचे पगार आहेत, वीज बिलं आहेत, स्वच्छतेची बिलं आहेत किंवा इतर लागणारी साधनसामुग्री आहे जी सतत चालू ठेवावी लागते, एअर कंडिशनिंग आहे, असे अनेक विषय हे तुमच्याकडे 1000 रुग्ण आले का 100 रुग्ण आले हे फिक्स्ड असतात. उरलेले 20% खर्च हा असा आहे की जो रुग्णांची संख्या वाढली तर वाढतो किंवा कमी होतो. म्हणजे 100 रुपये जर खर्च असेल माझ्या रुग्णालयाचा तर 80% माझा आजही चालूच आहे. माझ्याकडे रुग्णांची संख्या 30 आहे का 100 आहे याच्यावर तो अवलंबून नाही. दुसरा विषय असा झालेला आहे की तिसरा विषय मी म्हणेन ज्याला की खाजगी रुग्णालयांमधल्या डॉक्टरांना आणि इतर सगळ्यांना, सर्व डॉक्टरांना कोरोनाची भीती डोक्यावर बसलेलीच आहे. कारण या हॉस्पिटल्समध्ये सगळे रुग्ण एकत्र जमा होतात. सामान्यपणे आपण एखाद्या ठिकाणी गेलो तर सगळे रुग्ण नसतात, पण हॉस्पिटलमध्ये रुग्ण असतात. त्याचा प्रादुर्भाव होईल, त्यापासून मला धोका होईल याची भीती मनात ठेवून काम करायचं आहे. पण ह्या भीतीमुळे आणि ह्याच्यामुळे
एक विचित्र परिस्थितीमध्ये खाजगी रुग्णालये आहेत. त्यामुळे रुग्णालयांचा वरची बिलं खूप जास्त असतात हा विषय आता तितकंसं खरा नाही आहे. काही ठिकाणी खरा असेल, खाजगी रुग्णालयात मुंबईची काही उदाहरणं येतात, त्याच्या वर्तमानपत्रात बातम्या येतात, ते खरंही असेल. पण शासनाने आता कोविड रुग्णाकडून किती पैसे घ्यायचे याचा निर्देश दिलेला आहे. जनरल वॉर्ड किंवा साधारण रुग्णाकडून किती घ्यायचे, व्हेंटिलेटर लावलं तर किती घ्यायचे, हे शासनाने दर ठरवून दिलेत. त्या दरानुसारच शुल्क आकारणी केली जाते. असं असून सुद्धा कोविड पेशंटचे दर लावले आम्ही, सरकारने सांगितलेले, तर आमचं उत्पन्न बिलामागे आम्हाला 25% कमी मिळतं. म्हणजे जर नॉर्मल आमचे चार्जेसनुसार बिल जर 100 रुपये झालं, तर आज कोविड चार्जेसनुसार आमचं बिल 75 रुपये होतं. 25% डिस्काउंट देऊन आम्ही पेशंट ट्रीटमेंट करत आहोत. त्यामुळे एका अर्थाने आमचं खाजगी रुग्णालयांमध्ये दर निश्चिती झालेली आहे. ही वेगळी बाब आहे की खाजगी रुग्णालयात कोविड पेशंट ट्रीटमेंट करायला खर्च मात्र यापेक्षा जास्त येतोय. सरकारने एक फिक्स्ड नंबर ऑफ PPE किट्सची दर दिलेला आहे, किंवा दिवसभरात तुम्ही 2 PPE किट वापरले तर इतके पैसे चार्ज करा. पण सरकारने केलेला अंदाज आणि प्रत्यक्ष यामध्ये भरपूर तफावत पडते. किती माणसं पेशंटला भेटतात, किती जण ट्रीटमेंट करायला लागतात, तितक्या जणांना PPE घालावं लागतं. ड्युटी बदलली की PPE बदलावं लागतं, त्याचं डिस्पोजल. आम्ही मध्यंतरी आमच्या रुग्णालयांच्या काही जणांनी मिळून इथल्या प्रशासनाकडे विनंती केली होती की तुम्ही आम्हाला दर निश्चित करून दिलेत, पण ज्या क्षणी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला, आमच्याकडून हे जे बायोमेडिकल वेस्ट घेऊन जाणारी कंपनी असते, त्यांनी त्यांचे दर ताबडतोब 5 पट वाढवले उचलून नेण्यासाठी, पर पेशंट, पर बेड. आणि 2 महिने आम्ही भरले. 3ऱ्या महिन्यामध्ये सरकारने हस्तक्षेप करून ते दर कमी करायला लावले. म्हणजे बाकी सगळ्यांचे दर, बाकी सगळे विषय हे तसेच चालू आहेत, फक्त दर रुग्णालयाचे निश्चित झालेत. त्यामुळे खाजगी रुग्णालयात खूप मोठ्या प्रमाणावरती शुल्क आकारणीचं स्तोम माजलेलं आहे. हे विधान सरसकट करणं चुकीचं आहे. मुख्यतः रुग्णसेवा, आणि तीही सध्याच्या काळात खूप गुंतागुंतीची आहे. मी जेव्हा गुंतागुंतीची म्हणतो तेव्हा माणसाचं शरीरच गुंतागुंतीचं आहे. पहिलं एखादा रुग्ण हॉस्पिटलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह म्हणून आला म्हणजे त्याचा फक्त कोरोना आम्ही ट्रीटमेंट करतो असं नाही, त्याच्या संपूर्ण शरीराची ट्रीटमेंट करावी लागते. किंबहुना कोरोनामध्ये जीवाला धोका त्यांनाच जास्त आहे ज्यांना इतर काही आजार आहेत. डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, हृदयविकार आहे, वजन जास्त आहे, वय जास्त आहे, अशा अनेक विषयांची गुंतागुंत आहे. त्या सर्व विषयांची ट्रीटमेंट करावी लागते, तर तो पेशंट वाचतो. आता हे करण्यासाठी जो खर्च येतो, तो खर्च हा अदरवाईज आला असता, एखादा आजारी पडला असता रुग्ण, तर तो यामध्ये गृहीत धरला जात नाही बऱ्याचदा. रुग्णाची इच्छा दुसरी गोष्ट आहे, म्हणजे मी डायबिटीसची ट्रीटमेंट कोरोनासोबत डायबिटीसची ट्रीटमेंट करतो. आता डायबिटीससाठी मला किती वेळा शुगर तपासावी लागते, इन्सुलिन किती द्यावे लागतात, त्याचे पॅरामीटर्स किती मोजावे लागतात, ह्या सगळ्यांनी खर्च वाढत जातो. त्याचा खर्च, कोरोनाचा खर्च इतका झाला असं लोकांना वाटतं. वास्तविक पाहता त्यात डायबिटीसचाही मॅनेजमेंटचा खर्च आहे, हायपरटेन्शन मॅनेजमेंटचा खर्च आहे. आणखी दुसरी गंमत होते ती म्हणजे की बऱ्याच रुग्णांना खाजगी रुग्णालयात आल्यानंतर VIP ट्रीटमेंट हवी असते. त्यांना स्पेशल रूममध्ये राहायचं असतं, स्पेशल रूममधल्या वेगवेगळ्या सुविधा हव्या असतात. हे लक्षात घेतलं जात नाही की कोरोना आजारामध्ये हे सगळं बसत नाही. कोरोनाची ट्रीटमेंट बसते, इतर गोष्टी ॲड होतात. ह्या ॲड होणाऱ्या गोष्टींचं खापर सुद्धा त्या रुग्णालयावरती थोपलं जातं की ह्याच्यामुळे शुल्क आकारणी कोरोनाची जास्त घेतली. वास्तविक पाहता त्या रुग्णाच्या ही काही डिमांड पूर्ण करण्यामध्ये खर्च वाढलेला असतो. अशी ही गुंतागुंतीची ट्रीटमेंट मॅनेजमेंट करताना जो खर्च येतो, तो खर्च जास्तच येणार आहे.
हा फक्त कोरोनाचा खर्च नसतो बऱ्याचदा. हे बहुतेक वेळा लक्षात घेतलं जातं. हे शक्य आहे. यात पुन्हा गंमत अशी आहे की महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये जे रेट्स आणि जी सुविधा सरकारने ऑफर केलेली आहे ते दर कुठल्याही रुग्णालयाला, अगदी आमच्यासारख्या स्वस्त रुग्णालयाला सुद्धा अजिबात परवडणारे नाहीत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्येच जर आमचं हॉस्पिटल चालवायचं असेल, सर्वांना जर ही योजना लागू केली, तर आम्ही रुग्णालय बंद केलेलं जास्त चांगलं. अदरवाईज हे खूप तोट्यात चालवेल आणि जे तोटा कुठल्याही हॉस्पिटलला परवडू शकत नाही. जास्तीत जास्त आत्ता परिस्थिती पाहता पुढचे 1-2 महिने अजून ही हॉस्पिटल्स याच पद्धतीने चालली तर टिकतील, अन्यथा त्यानंतर हॉस्पिटल्सचा टिकाव लागणे शक्य नाही. महात्मा फुले जनआरोग्याचे आणखी एक दुसरी शोकांतिका अशी झालेली आहे की खूप मोठ्या प्रमाणावर कोविड रुग्णांना याची सुविधा उपलब्ध होईल असं त्यातून वाटतं, पण त्या प्रकारची रुग्णसेवा घेण्यासाठी रुग्ण पुढे येत नाही आहेत. जे काही रुग्ण, मोजके रुग्ण महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून कोविडची ट्रीटमेंट घ्यायला येत आहेत, ज्याचा लाभ सगळी रुग्णालये त्यांना देत आहेत, पण ही संख्या खूप लहान आहे, खूप कमी आहे. त्यामुळे जनआरोग्य योजनेअंतर्गत कोविड ट्रीटमेंट हा आणखी एखाद दुसरा महिना तग धरण्याचा विषय आहे. पॅन्डेमिक डिसीज ॲक्ट जेव्हा लागू होतो तेव्हा पॅन्डेमिक डिसीज ॲक्टमध्ये सरकार सांगेल त्या पद्धतीने खाजगी रुग्णालये, विश्वस्त रुग्णालयांनी काम करणं अपेक्षित आहे, जे की सगळे करत आहेत. पण त्यामध्ये जे सरकारच्या काही कर्तव्य आहेत, ती कर्तव्य जर सरकारची पार पाडता आली, जे की आत्ता दुर्दैवाने दिसतंय की तसं होत नाही आहे. सरकार हा आजार किंवा ह्याचे नियोजन करण्यामध्ये भरपूर कष्ट करतंय आणि गुंतलंय. त्यामुळे खाजगी उदाहरण द्यायचं झालं तर खाजगी रुग्णालयांना सगळा सपोर्ट सरकारने केला पाहिजे. मग त्यात PPE किट्स असतील किंवा इतर सामुग्री असेल की जी सरकारने देणं अपेक्षित आहे, असं कुठेही होत नाही. आजपर्यंत एकही PPE किट सरकारतर्फे आम्हाला आलेलं नाही. असा सपोर्ट सरकारने करणं हे या ॲक्टचा भाग आहे, जो की कुठेही दिसत नाही. दुसरं आहे की किती रुपयांमध्ये, किती पैशांमध्ये औषधी उपलब्ध झाली पाहिजेत, याचे डिक्लेरेशन्स आणि याच्याबद्दलचे निर्बंध सरकारने जाहीर केलेले आहेत. प्रत्यक्षात ते दिसत नाही. एकतर औरंगाबाद पुरतं म्हणायचं झालं तर स्वॅब घेणं ही पद्धत ही अलाउड आहे किंवा ज्याला म्हणता येईल ज्याची संमती आहे, जर रुग्ण ॲडमिट केला तरच. सरकारने असा नियम केलेला आहे की खाजगी रुग्णालयात रुग्ण आला आणि तुम्हाला जर वाटलं की ह्याला करोना असू शकतो, ज्याला आम्ही सस्पेक्टेड केस म्हणतो, तर तुम्ही त्याला आधी आंतररुग्ण म्हणून भरती केलं पाहिजे. आंतररुग्ण म्हणून भरती केल्यानंतर त्याचा स्वाब घेतला पाहिजे. आता हा भरती झालेला रुग्ण वेगवेगळ्या प्रकारच्या त्याला त्रास होत असेल तर त्या त्रासांची ट्रीटमेंट केली जाते, जोपर्यंत त्याचं केस पॉझिटिव्ह येत नाही. यामध्ये गमतीशीर भाग असा आहे की या आजाराची कन्फर्म ट्रीटमेंट आपल्याला माहिती आहे अजूनही नाही आहे. वेगवेगळ्या प्रकारची औषधं दिली जातात आमच्या अभ्यासानुसार आणि ICMR आणि यांच्या गाईडलाईननुसार, पण हे अमुक प्रकारचं औषध दिलं आणि तो रुग्ण नक्की बरा होईल असं अजून काही आलेलं नाही. त्यामुळे लक्षणांचं उपचार करणे हाच फक्त विषय असतो. ताप आला, तापीच्या गोळ्या द्या. श्वासाचा त्रास व्हायला लागला त्यासाठी काही करा. आणखी त्रास होऊ लागला, ऑक्सिजन द्या. अशी लक्षणांची देखभाल करणं आणि उपचार करणं हाच फक्त विषय चालू आहे. त्यामुळे त्यामधल्या काळामध्ये जेव्हा त्याचा रिपोर्ट आलेला नसतो तेव्हा तो रुग्ण सस्पेक्टेड कोविड पेशंट्सच्या वॉर्डामध्ये ॲडमिट केला जातो. त्याच्यावर लक्ष ठेवलं जातं. त्याचं जेवण, खाण, न्यूट्रिशन हे सगळे प्रकार मेंटेन केले जातात. त्याला त्याच्या नातेवाईकांपासून वगैरे दूर ठेवलं जातं. नातेवाईकांना त्यात प्रवेश नसतो आणि मध्ये काही त्रास झाला तर त्याला उपचार केले जातात. कोविड पॉझिटिव्ह आल्यावर त्याच्यावर काय परिणाम होतो तर फक्त आयसोलेशनवर परिणाम होतो की हा पेशंट कोविड पॉझिटिव्ह वॉर्डात
हलवला जातो, तिथे पुन्हा ह्याच प्रकारची ट्रीटमेंट त्याची सुरू होते. तुम्ही म्हणताय तसं की या आजारावर काही औषध नाहीये तरी सुद्धा खर्च खूप झालेला दिसतो. कारण तो जो सगळा जामानिमा करावा लागतो त्या रुग्णांसाठी, त्याचा प्रचंड खर्चाचा ताण हॉस्पिटलवर येतो. आणि कोविड रुग्ण हा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे याच्यापेक्षा त्याला लक्षणं कोणती आहेत त्याची ट्रीटमेंट केली जाते. आणि त्या 2 दिवसात तो पेशंट फक्त मानसिकरित्या देवाची आराधना करत असतो की मी पॉझिटिव्ह निघालो नाही तर बरं. त्याच्या उपचार पद्धतीत फारसा फरक पडत नाही. पॉझिटिव्ह झाल्यावरही जर त्याचा आजार बळावला नाही, वाढला नाही, तर त्याची ट्रीटमेंट तशीच किंवा किंबहुना काहीही ट्रीटमेंट न देता त्याला ॲडमिट ठेवलं जातं. त्याचं बिलही मिनिमम होतं, त्याला त्रासही मिनिमम असतो. पण पॉझिटिव्ह रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि आजार बळावला तर मात्र ट्रीटमेंट वेगवेगळ्या प्रकारची दिली जाते. याच्यात आणखी एक मोठा प्रकार खर्चाचा खाजगी रुग्णालयांवर आहे. तो म्हणजे की 7 दिवस काम केलं आमच्या काही डॉक्टरांनी, स्टाफनी, की आम्हाला त्यांना घरी पाठवावं लागतं. घरी पाठवणं जेव्हा मी म्हणतो तेव्हा घरी न पाठवता कुठे अशा ठिकाणी जिथे त्यांना आयसोलेशन करून ठेवता येईल. समाजाने सुद्धा थोडासा संयम बाळगावा. मित्रहो, दोन्ही डॉक्टर्सना काय म्हणायचं आहे हे आपण आज समजून घेतलं आहे. ही आज दुसरी बाजू होती की खाजगी रुग्णालय जास्त पैसा आकारतात का हे आज आपल्याला बघायचं होतं. त्यांना थेट काही प्रश्न विचारायची होती. ती प्रश्न तुमच्याही मनातली होती आणि तीच प्रश्न आज आम्ही घेऊन त्यांना विचारलेला आहे. गेले 2 महिन्यात आपण बघतोय की अनेक कोरोना पेशंट्सनी अशी तक्रार केलेली आहे की खाजगी रुग्णालयांमधून जास्त पैसा आकारला जातो. ते सगळ्या माध्यमांमध्ये पण ते समोर आलेलं आहे. आणि त्यामुळं आपण असं ठरवलं होतं की आपण दुसरी बाजू त्यांची समोर बघूयात की त्या दुसऱ्या बाजूमध्ये काय आहे. पण मला वाटतं इथे थांबता येणार नाही. आपल्याला निर्णयाला इथे येता येणार नाही. कारण याची एक तिसरी बाजू पण आहे. आणि तिसरी बाजू आहे ती फार्मसीची, की याच्यासाठी लागणारी जी औषधी आहे, जी प्रकर्षाने प्रिस्क्राईब केली जातात, त्या औषधांचा खर्च खूप मोठा आहे. आणि प्रत्यक्ष ट्रीटमेंटपेक्षा फार्मसीचा खर्च देखील खूप मोठा आहे. त्यामुळे ही तिसरी बाजू पण आपण लवकरच बघूयात. आणि मग ह्या तिन्ही बाजू बघितल्यानंतर आपण ठरवूयात की नेमकं काय होत आहे.